call is now being recorded. नेक्स्ट टॉपिक इज WLR ठीक आहे. वायरलेस लोकल लूप. आता इथे लूप म्हणजे काय असतं, सिम्पली द कनेक्शन बिटवीन युअर centralized office to some subscriber unit. Whatever the connection, whatever the closed loop formation is takes place between the subscriber and the central office, like a MTSO. In that case, we consider that this the given is the loop network. Okay, wireless loop network. Wireless local loop indicates what? We connect locally. The local connection is performed in a wireless format. आता लोकल कनेक्शन म्हणजे काय की त्याचं डिस्टन्स काय असणार आहे, लिमिटेड असणार आहे. डिस्टन्स मस्ट मे बी व्हेरी फ्रॉम 2 किलोमीटर टू 5 किलोमीटर ऑनली. सो हा लिमिटेड डिस्टन्समध्ये, इन शॉर्ट आपण असं समजू की आपला जो लॅन कनेक्शन असतं, सो इट्स लाईक अ लॅन कनेक्शन. ठीक आहे, मग आपण काय करतो त्याच्यासाठी आपल्याला we need a local connection or the internet connection which is received from the public switch telephone network. After that it is connected to switching function. Now switching function is actually a wired connection between your PSTN and the switch. ठीक आहे, हा स्विच म्हणजे काय असतो की नेटवर्क कनेक्टिव्हिटीसाठी यूज केला जातो. म्हणजे तिथे जर तुम्ही मल्टिपल, आता हा सिंगल लोकल एक्सचेंज ऑफिससाठी यूज केलेला आहे. जर इथे मल्टिपल असेल तर ते काय केलं जातं, PSTN कडनं हे डिव्हाइड केले जातं किंवा डिस्ट्रीब्यूट केले जातात. ठीक आहे, सो डिस्ट्रीब्युशनचं त्याचाच याचाच एक टाईप जो आहे तो पुढे आपण शिकणार आहोत, दॅट इज नथिंग बट दी LMDS. पण बेसिकली इट कन्सिस्ट ऑफ वन PSTN network. After that, the connection receiving from PSTN is connected to switch function. So at this switch section, the switching of operation performs. Okay, or the connection switching is takes place. After that, after switching function, the signal is either it is connected in wired format or in wireless format as per the requirement. ठीक आहे, तर तिथे काय असणार आहे, एक तर तुमचा एअर इंटरफेस ऍड केलेला असेल किंवा आयदर मीन्स एअर इंटरफेस मीन्स व्हॉट, रेडिओ लिंक्स आर ट्रान्समिटेड इन टू द एअर विथ हाय फ्रिक्वेन्सी, त्याला एअर इंटरफेस म्हणतो आपण. वाया एअर सिग्नल और वाया वायर्ड कनेक्शन तुम्ही कनेक्ट केलेलं असतं. सो स्विच फंक्शन कडनं तुम्ही पास केलेला आहे सिग्नल. तर इथे तुमचं काय आहे, लोकल एक्सचेंज ऑफिस आहे. लोकल एक्सचेंज ऑफिसमध्ये कनेक्शन काय, WANU मीन्स वायरलेस ॲक्सेस नेटवर्क युजर और युनिट. ठीक आहे, so network unit means what, it consists of one transceiver which acts as a transmitter and receiver to receive and transmit the signal to and fro. सो आता याच्यामध्ये काय येणार आहे की एकतर तो सिग्नल इकडनं आलाय तर तो इकडे ट्रान्समिट करेल किंवा इकडनं सिग्नल आलाय तर इकडे पास करेल. याच्यामध्ये सगळ्या प्रोसेस होतात. इवन तुमचं कॉलिंग पण होत आहे किंवा तुमचं डेटा प्रिंटिंग पण होत आहे किंवा सर्फिंग पण होते, नेट सर्फिंग पण होते. ऑल टाईप ऑफ ऑपरेशन्स आर परफॉर्म विथ अ सिंगल ट्रान्झिव्हर. ठीक आहे, सो ट्रान्झिव्हर हा सेक्शन असतो. आफ्टर दॅट WLL कंट्रोलर म्हणजे काय की ऑल टाईप ऑफ लॉजिकल अँड कंट्रोल ऑपरेशन जे आपण मोबाईल फोन युनिटमध्ये स्टडी केले होते, सच टाईप ऑफ ऑपरेशन्स आर परफॉर्म ॲट दी कंट्रोलर ऑपरेशन. सो याच्यामध्ये ॲक्च्युली परफॉर्म काय होत आहे की डेटा मेंटेन केला जातो. So data is maintained at different level. Also, access manager and HLR होम लोकेशन रजिस्टर असतो. म्हणजे काय की ज्याच्याकडनं मी कनेक्शन रिसीव्ह केलेलं आहे, जेव्हा मी कनेक्शन रिसीव्ह करते त्यावेळेस मला माझा एक IP ॲड्रेस किंवा मला माझं कनेक्शनचे जे काही सबस्क्रायबर आयडेंटिटी आहे ती मिळत असते. सो त्या आयडेंटिटी कशामध्ये सेव्ह केलेल्या असतात, होम लोकेशन रजिस्टरमध्ये. त्यालाच आपण ॲसेस मॅनेजर म्हणतो. म्हणजेच इन शॉर्ट तुमची फोनची डिरेक्टरी जी असते किंवा कॉन्टॅक्ट लिस्ट जी असते, ऑल दिस कॉन्टॅक्ट लिस्ट आर सेव्ड इन टू द HLR सेक्शन. सो वॉट एव्हर द ऑपरेशन परफॉर्म्ड ऑन द बेसिस ऑफ दॅट मीन्स व्हॉट की मला कोणाला तरी मेल करायचा आहे, मला कॉल करायचा आहे. सो हा काय करतोय, HLR कडनं काय केला जातो, डेटा रिसिव्ड केला जातो. IMSI नंबर किंवा आयडेंटिफिकेशन नंबर जो काही असेल करस्पॉन्डिंग नंबर तो ॲक्सेस केला जातो आणि आफ्टर दॅट तुमची कनेक्टिव्हिटी होते व्हाया ट्रान्झिव्हर. आता हे ॲसेस मॅनेजर आणि WLL इंटरनली कनेक्टेड असतात. ही सर्किटरी पूर्ण इंटरनली कनेक्टेड असते. सो ॲसेस मॅनेजर किंवा होम लोकेशन रजिस्टरकडनं जो काही डायल नंबर आहे त्याचा ॲड्रेस फाउंड केला जातो. त्या ॲड्रेस व्हाया कंट्रोल सेक्शन तो पास केला जातो ट्रान्झिव्हरकडे आणि ट्रान्झिव्हरकडनं जातो तुमच्या करस्पॉन्डिंग लोकेशनला. मग आता हा तुमचा हा एक्सचेंज ऑफिस आहे जिकडनं तुम्हाला कनेक्टिव्हिटी मिळते. म्हणजे मोबाईल फोन युनिटच्या लँग्वेजमध्ये सांगायचं झालं तर हा तुमचा MTS आहे. ठीक आहे, MTS आहे. MTSO काय करतो, कंट्रोल्स दी ऑल ऑपरेशन्स. ठीक आहे, सगळे ऑपरेशन्स परफॉर्म करत असतो तो.
कंटिन्युअसली ऑपरेशन्स कोणते कोणते परफॉर्म करतो, स्विचिंग करतो, त्याच्यानंतर लोकेशन मेंटेन करतो, ॲड्रेस मेंटेन करत असतो. सो हे सगळे ऑपरेशन्स जे आहेत ते परफॉर्म केले जातात विथ द हेल्प ऑफ दिस होम लोकेशन रजिस्टर अँड WLL कंट्रोलर. ठीक आहे. त्यानंतर पुढे काय दिसतंय की तुम्ही ज्या सबस्क्रायबर युनिटचं सेक्शन दिसेल, सबस्क्रायबर युनिटचं किंवा युजर, सबस्क्रायबर युजर हा नेटवर्क युजर म्हणजे काय असतो, तुमचा MTSO असतो जो काय करतो, पूर्ण नेटवर्किंग प्रोव्हाइड करत असतो. आणि WASU इंडिकेट्स व्हॉट, वायरलेस ॲसेस सबस्क्रायबर युनिट. वायरलेस ॲसेस सबस्क्रायबर युनिट म्हणजेच काय की जो काही आपण समजा मी कनेक्शन घेतलेलं आहे, BSNL कडनं मी इंटरनेटचं कनेक्शन घेतलेलं आहे किंवा मी लँडलाईन घेतलेलं आहे किंवा फोनचं कनेक्शन घेतलेलं आहे, तर मी काय झालं, सबस्क्रायबर झाले. आणि नेटवर्क कोण प्रोव्हाइड करतंय, BSNL प्रोव्हाइड करतो, तो नेटवर्क युजर झाला. ठीक आहे. सो वायरलेस नेटवर्क युनिटमध्ये काय असतं, कॉम्बिनेशन्स असतात, वेगळे वेगळे परफॉर्म केले जातात. ऑल टाईप ऑफ बिलिंग, ऑल टाईप ऑफ स्विचिंग ऑपरेशन्स, ऑल टाईप ऑफ डेटा रजिस्ट्रेशन, म्हणजे माझं जे काही फोनची डिरेक्टरी आहे किंवा माझ्या फोनमध्ये जे काही सेव्ह डेटा आहे किंवा माझ्या स्वतःचा कॉन्टॅक्ट नंबर, माझा जो काही मी मोबाईल समजा एका लोकेशनमधून दुसऱ्या लोकेशनमध्ये मूव्ह होते, तर माझं पूर्ण कंटिन्युअसली जो काही ॲड्रेस अपडेशन आहे, ऑल टाईप ऑफ ऑपरेशन्स आर परफॉर्म्ड ॲट दी लोकल नेटवर्क युनिट. ठीक आहे. म्हणजे WANU ला परफॉर्म केले जातात. आणि WANU ॲज पर दॅट बाय मेंटेनिंग दॅट डेटा माझी कनेक्टिव्हिटी, इंटरनेट कनेक्टिव्हिटी असेल किंवा कॉल कनेक्शन असेल, ती परफॉर्म करत असतं. आणि WASU म्हणजे काय, माझं सबस्क्रायबर, माझं लोकल, माझं युनिट असणार आहे. ठीक आहे. सो याच्यामध्ये जनरली काय असतं की जो टॉवर आहे आणि टॉवर टू तुमचा MTSO, तुम्हाला जो सिग्नल पास होताना दिसतोय, रेडिओ सिग्नल ट्रान्समिट होत असतो. ठीक आहे. सो रेडिओ सिग्नल ट्रान्समिट करताना इन बिटवीन तुम्ही कॉम्पीट करत असता किंवा कनेक्ट होत असतात टू दी बेस स्टेशन. ठीक आहे. BS आणि बेस स्टेशन कंट्रोलर किंवा बेस ट्रान्झिव्हर सेक्शन. जो इथे तुम्हाला दिसतोय हा ट्रान्झिव्हर, दिस इज नथिंग बट दी BTS टू कुठे जातोय, जो काही माझ्या रूफ टॉपला बिल्डिंगवर जो काही अँटेना प्लेस केलेला असेल किंवा टॉवर प्लेस केलेला असेल, त्या टॉवरला कनेक्ट होतो, म्हणजे हा झाला त्याचा बेस स्टेशन झाला. सो BTS टू बेस स्टेशन आपल्याला काय करावं लागतं, रेडिओ सिग्नल्स ट्रान्समिट करावं लागतं किंवा बेस स्टेशन टू BTS रेडिओ सिग्नल्स ट्रान्समिट किंवा रिसीव्ह केले जातात. So base station is nothing but it is actually an antenna which is placed on the rooftop or the top of the building, where the signal is transmitted in terms of either in electromagnetic wave radiation or in terms of light signal. ठीक आहे. सो इथे इलेक्ट्रिकल टू लाईट सिग्नल किंवा लाईट टू इलेक्ट्रिकल सिग्नल पण कन्वर्जन होतं किंवा समटाइम्स इट ऑल्सो कन्वर्टेड इन टू सम इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ह रेडिएशन्स. ह्या फॉर्मॅटमध्ये पण डेटा काय केला जातो, सेंड केला जातो किंवा रिसीव्ह केला जातो, विच इज नथिंग बट द बेसिक फंक्शन ऑफ बेस स्टेशन. नाउ बेस ट्रान्सिव्हर स्टेशन मीन्स कॉम्बिनेशन ऑफ transmitter and receiver where the all transmission and reception is maintained. ठीक आहे. सो ट्रान्समिशन रिसेप्शन मेंटेन केले जातं बिटवीन युअर मेन नेटवर्क युजर अँड दी सबस्क्रायबर. क्लिअर. याच्यामध्ये कोणाला काही डाऊट, परत एकदा सांगते. Mobile PSTN means public switch telephone network. Public switch telephone network is like some like BSNL ऑफिस. अजून करा, BSNL ऑफिस कडनं मी काय केलेलं आहे, मला एक इंटरनेट कनेक्शन पाहिजे प्लस मला मोडेम कनेक्शन पाहिजे, मला त्यानंतर माझं लँडलाईन किंवा फोनचं मी कनेक्शन ओढलेलं आहे. ठीक आहे. सो हा काय करणार आहे की BSNL एकटा फक्त मला सिंगल युजरला नेट प्रोव्हाइड करत आहे, इथे मल्टिपल युजर्स असणार आहेत. सो त्याच्यासाठी तो काय करतो, स्विचिंग ऑपरेशन परफॉर्म करतो. ठीक आहे. सो स्विचिंग फंक्शन कडनं काय जातात, ते डिस्ट्रीब्यूट केले जातात वेगळ्या वेगळ्या नेटवर्कला. सो स्विच कडनं ते डिस्ट्रीब्यूट होताना स्विच आणि PSTN मध्ये जे कनेक्शन असतं ते वायर्ड कनेक्शन असतं. ठीक आहे. आफ्टर दॅट प्रत्येक लोकेशनला, म्हणजे हा माझा काय झाला, हा एक सेल झाला किंवा हा एक माझा एरिया झाला. ठीक आहे. हा काय झाला, पूर्ण एरिया झाला. या एरियाला याने काय केलंय, कनेक्शन प्रोव्हाइड केलेलं आहे. हे कनेक्शन प्रोव्हाइड करताना इन बिटवीन मी सांगितलं, जेव्हा कॉल प्रोसेस होतो त्यावेळेस तो आधी कुठे जातो, तिथल्या लोकल एरियामध्ये जो काही बेस स्टेशन असतो तुमचा, त्याला प्रोव्हाइड केला जातो किंवा मेन स्विचिंग ऑफिस सेंटर जे असतं, सेंट्रल ऑफिस असतं, ते तिथे प्रोव्हाइड केलं जातं. म्हणजेच काय असतो, मोबाईल टेलिफोन स्विचिंग ऑफिस, MTSO असतो. या लँग्वेजमध्ये इथे वायरलेस लोकल लूपच्या लँग्वेजमध्ये आपण त्याला म्हणतो WANU मीन्स व्हॉट, वायरलेस ॲसेस नेटवर्क युजर. नेटवर्क युजर मीन्स
All type of operations regarding network are completed with the help of network user. ठीक आहे. सो याच्यामध्ये काय, देर आर WLL कंट्रोलर, देर आर ॲक्सेस मॅनेजर, वन HLR अँड वन इज ट्रान्सिव्हर. Transceiver is nothing but the type of BTS. Okay, it is a actually BTS which is connected to BSC. The combination of BTS and BSC is present over here. BSC means what? Base station controller, and BTS means base transceiver station. So BSC number of BTS are connected to single BSC. एक single BSC number of BTS ला कंट्रोल करू शकतो. ठीक आहे. त्यानंतर पुढे BSC कडनं सेक्शन कुठे जातो? बेस स्टेशनला जातो, म्हणजे टॉवरला जातो. ठीक आहे. सो इथे काय होणार आहे, मी मी जे घेतलेलं आहे नेटवर्क कनेक्शन घेतलेलं आहे, माझ्या रिलेटेड डेटा जो आहे पूर्ण रजिस्ट्रेशन डेटा, तो सेव्ह कुठे असणार आहे? टू दी ॲसेस मॅनेजर अँड होम लोकेशन रजिस्ट्री, वेअर IMSI number, IMEI number, all these data are saved into the home location register. The function of home location register is to maintain the data regarding registration. To maintain the data regarding registration. Registration मी कशाला केलेलं आहे? नेटवर्कला केलेलं आहे. ठीक आहे. सो त्या नेटवर्क रिलेटेड जे काही रजिस्ट्रेशन आहे, म्हणजेच माझा मोबाईलचा आयडेंटिफिकेशन नंबर, मोबाईल IMSI सबस्क्रायबर आयडेंटिटी नंबर, देन IMEI इक्विपमेंट आयडेंटिटी नंबर, हे सगळे कुठे सेव्ह असणार आहे? टू दी HLR. देन WLL कंट्रोलर काय करतोय? WLL कंट्रोलर इज नथिंग बट टू परफॉर्म दी ऑल कंट्रोलिंग टाईप ऑफ ऑपरेशन. म्हणजेच काय की समजा मी माझ्या लोकेशनमध्ये नाहीये, मी दुसऱ्या लोकेशनमध्ये मूव्ह ऑन झालेली. ठीक आहे. मी ह्या लोकेशनमध्ये प्रेझेंट आहे. सो ह्या केसमध्ये मला जर कॉल आला, कॉल रिसिव्ह झाला, तर तो कुठे जाणार आहे? कंट्रोलरकडे येणार आहे. कंट्रोलर काय करेल? होम लोकेशन रजिस्टरकडनं कंटिन्युअसली डेटा अपडेट करत असतो की माझं लोकेशन कुठे आहे. हे कशावरनं ट्रॅक केलं जातं? विथ द हेल्प ऑफ IMSI नंबर. IMSI नंबरवरनं ट्रॅक केलं जातं की मी कुठल्या एरियामध्ये प्रेझेंट आहे. मग हा कंट्रोलर काय करतो? त्या एरियातल्या नेटवर्क युजरशी कनेक्ट करून देतो. म्हणजे त्या एरियातला WANU जो असेल त्याच्याशी कनेक्ट करून मग मला इकडे काय होतो? व्हॉइस मेसेज किंवा सिग्नल ट्रान्समिट होतो. सो या मॅनरनी ही प्रोसेस होत असते. सो त्याच्यासाठी आपल्याला हा कंट्रोलर काय करतो? कंट्रोलिंग ऑपरेशन्स परफॉर्म करतो. मीन्स ट्रान्समिशन, रिसेप्शन, रजिस्ट्रेशन, डेटा मेंटेन, ट्रॅकिंग ऑफ डेटा, ऑल टाईप ऑफ ऑपरेशन्स आर कंट्रोल्ड विथ द हेल्प ऑफ WLL कंट्रोलर. आणि रेडिओ सिग्नल ट्रान्समिशन आणि रिसेप्शन कुठे होत आहे? ते होत आहे ॲट दी ट्रान्सिव्हर सेक्शन, विच इज कॉम्बिनेशन ऑफ ट्रान्समीटर अँड रिसिव्हर, वेअर इंटरनली इट कन्सिस्ट ऑफ वन बेस ट्रान्सिव्हर स्टेशन अँड BSC, the base station controller. Via base station controller, the signal are transmitted in the form of radio signals which are received by the base station. Base station is nothing but a simple antenna which is placed on the roof of the building or top of the building. Okay. After that, I can receive the each and every data with the help of antenna. So कळाला? हा झाला वायरलेस लोकल लूप. सो या मनाने म्हणजे माझ्याकडे काय, मला व्हॉइस मेसेज, फॅक्स, त्याच्यानंतर डेटा सर्फिंग, काय जे असेल इंटरनेट सर्फिंग, ते विथ द हेल्प ऑफ मोडेम तुम्ही परफॉर्म करू शकता. सो नॉर्मल आपलं जो इंटरनेटची जी आपण घेतो सर्व्हिस, ती सगळी जी आहे ती पूर्ण WLL मध्ये येत असते. त्यालाच आपण म्हणतो वायरलेस लोकल लूप कनेक्शन. ठीक आहे. सो याचंच एक पुढे ॲडव्हान्स व्हर्जन आहे किंवा टाईप म्हटलं तरी चालेल. दॅट टाईप इज नथिंग बट LMDS. LMDS is nothing but local multi-point distribution center. ठीक आहे. डिस्ट्रीब्युशन सिस्टीम, LMDS, लोकल मल्टी पॉईंट डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. त्याच्यामध्ये MMDS आणि LMDS दोन्ही पण असतात. LMDS जे असतात ते सिंगल पॉईंट टू मल्टी पॉईंट असतात आणि MMDS जे असतात ते मल्टी पॉईंट टू मल्टी पॉईंट असतात. ठीक आहे. सो अशा टाईपचे जे कनेक्शन्स असतात, डिस्ट्रीब्युटेड टाईप ऑफ नेटवर्क्स आर बिलॉंग्स टू WLL, वायरलेस लोकल लूप कनेक्शन. ज्याच्यामध्ये काय असतं? इट कन्सिस्ट ऑफ वन बेस स्टेशन. बेस स्टेशन इज यूज टू ट्रान्समिट द सिग्नल टू नंबर ऑफ सबस्क्रायबर्स. आता मगाशी जे आपण बघितलं ते फक्त आपण एका सबस्क्रायबर पुरतं बघितलं होतं, म्हणजे रूफ टॉप बिल्डिंग. इथे जसं ह्या बिल्डिंगवर एक अँटेना प्लेस केलेला आहे,
आणि हा अँटेना काय करतोय, रिसीव्ह करतोय कुठल्या तरी दुसऱ्या बेस स्टेशनकडनं. हा बेस स्टेशन कव्हर कोणाला करतोय, पूर्ण या एका एरियाला कव्हर करतोय. ठीक आहे, हा पूर्ण एका एरियाला कव्हर करतोय. आणि इकडचं पण बेस स्टेशन काय करतोय, इकडचा पण एरिया कव्हर करतोय आणि इथला पण एरिया कव्हर करतोय. सो हा काय झाला, एक टाईपचा हा सेल झाला. ठीक आहे, सो ह्या सेलमध्ये एक बेस स्टेशन प्लेस केलेलं आहे. जो बेस स्टेशन कुठल्या कुठल्या टॉवर्सला कव्हर करतोय, या बिल्डिंगवरचं टॉवर आहे, इथला टॉवर आहे, इथला टॉवर आहे. सो मल्टी पॉईंट काय करतोय, सिंगल पॉईंट टू मल्टी पॉईंट कम्युनिकेशन तुम्ही ऑब्झर्व करू शकता, विच इज नथिंग बट द LMDS. So function of base station is to transmit and receive the radio signals, also to maintain the डेटा कनेक्टिव्हिटी और द नेटवर्क कनेक्टिव्हिटी. म्हणजे रेडिओ सिग्नल स्ट्रेंथ मेंटेन करायचं काम कोण करते, बेस स्टेशन काम करते. सो बेस स्टेशन प्रोव्हाइड्स दी ओव्हरऑल पॉवर रिक्वायरमेंट अँड ओव्हरऑल फ्रिक्वेन्सी विच आर नीडेड टू फॉर कनेक्टिंग दी सायमल्टेनियसली नंबर ऑफ कनेक्शन्स और नंबर. आता हा काय झाला, हा एक सबस्क्रायबर झाला, हा एक सबस्क्रायबर झाला, कारण वेगळ्या वेगळ्या बिल्डिंग झाल्या ना. ठीक आहे, सो हा एक सबस्क्रायबर आहे, हा एक सबस्क्रायबर ॲट अ टाइम तो काय करतोय, 3 ते 4 सबस्क्रायबरला कव्हर करतोय. हे फॉर एक्झाम्पल सांगितलं. सो असं काय, एक बेस स्टेशन काय करतो, एका एरियामध्ये नंबर ऑफ सबस्क्रायबर्सला कनेक्ट करत असतो. सो त्याची जी पॉवर आहे ती मॅक्झिमम असते आणि तो काय करतो, रेडिओ सिग्नल स्ट्रेंथ पण काय करतो, मेंटेन करतो. सो प्रॉपर ट्रान्समिशन अँड रिसेप्शन कॅन बी टेक्स प्लेस विथ द हेल्प ऑफ दिस बेस स्टेशन. आफ्टर दॅट तुम्ही इथे बघू शकता, मध्ये मध्ये जेव्हा लॉंग डिस्टन्स कम्युनिकेशन असेल, वी नीड टू इन्स्टॉल द रेडिओ रिपीटर्स. रिपीटर्स मीन्स अ टाइप ऑफ मिक्सर्स विच आर यूज टू मॉडिफाय द सिग्नल और यूज टू बूस्ट दी सिग्नल, किंवा अँप्लिफाय करावं लागते. जेव्हा लॉंग डिस्टन्सला सिग्नल ट्रान्समिट होतोय, त्याला काय असतं, इन बिटवीन ऑब्स्टॅकल्स प्लेस केलेले असतं. ऑब्स्टॅकल म्हणजे काय, की हाय बिल्डिंग असू शकता, किंवा झाडं असू शकता, किंवा एन्व्हायरमेंट कंडिशन्स पण इतर असू शकतात. सो ते काय, जे काही ऑब्स्टॅकलमुळे तुमचा जो काही स्ट्रेंथ आहे तो काय होत जातो, रिड्यूस होत जाते. सिग्नलची स्ट्रेंथ कमी कमी होत जाते. ती आपल्याला इम्प्रूव्ह करण्यासाठी इन बिटवीन ॲट सम सर्टन डिस्टन्स अराउंड 50 किलोमीटर और 100 किलोमीटर एक रिपीटर प्लेस केलेला असतो प्रत्येक ठिकाणी. तो रिपीटर काय करतोय, परत सिग्नल काय करतो, बूस्ट करतो आणि प्लस सायमल्टेनियसली तो सेंड करण्याचं काम करत असतो. मीन्स रिपीटर इज अ टाइप ऑफ मिक्सर और अ टाइप ऑफ बूस्टर विच इज यूज टू इन्क्रीज द स्ट्रेंथ ऑफ सिग्नल. आफ्टर दॅट इकडे एक बेस स्टेशन प्रोव्हाइड केलेलं आहे. सो हे जे आहे, जर पूर्ण सेल कव्हर केलेला आहे, जो असा बेस स्टेशन जो कम्प्लीट स्ट्रक्चर कव्हर करतोय, त्याला म्हणतो आपण मॅक्रो सेल. आणि जे स्मॉल एरिया कव्हर करतो त्याला आपण म्हणतो मायक्रो सेल. काय असतं, पुढच्या युनिटमध्ये तुम्ही स्टडी करणारच आहात. जेव्हा तुमचा एक सेल डिवाइड होतोय, ठीक आहे, एका सेलमध्ये काय असतं, की जेव्हा मी अँटेना एकच टॉवर यूज करते ना, त्यावेळेस एवढा मोठा एरिया कव्हर करण्यासाठी मला अँटेनाची हाईट पण काय करावं लागते, वाढवावी लागते. तरच तो काय करू शकतो, रेंज ऑफ फ्रिक्वेन्सी बरोबर त्याच्या कट टू कट सगळ्या पॉईंट पर्यंत पोहोचवू शकतो. जेव्हा हाईट इन्क्रीज होते, अँटेनाची हाईट इन्क्रीज होते, नॅचरली लक्षात ठेवायचं नेहमी, त्याची पॉवर इन्क्रीज होत असते. पॉवर इन्क्रीज झाली तरी त्याची इव्हन फ्रिक्वेन्सी पण काय होत जाते, इन्क्रीज होतात जाते. मग आपल्याला काय करायचं, की रिडक्शन ऑफ पॉवर इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. म्हणून मी काय करणार, एका सेलला स्प्लिट करणार. ठीक आहे, एका सेलला मी काय करणार, मल्टिपल सेलमध्ये स्प्लिट करत जाणार, मग छोटे छोटे सेलमध्ये कव्हर करणार इथे. सो इथे काय करणार, मग टॉवरची हाईट काय झाली, ऑटोमॅटिकली रिड्यूस झाली. सो एक टॉवर ह्या सेलला कव्हर करत होता, तिथेच आता काय झाले, 4-5 टॉवर्स कनेक्ट केले. हा काय झाला, माझा हा मायक्रो सेल झाला, जो काय करतोय, छोटा एरिया कव्हर करतोय. आणि जेव्हा हा त्यांचा एक कॉमन अँटेना इथे प्लेस केलेला असेल, तर हा झाला तुमचा मॅक्रो सेल. ठीक आहे, हा झाला मॅक्रो सेल. कळालं? सो दिस इज नथिंग बट ऑल अबाउट दी LMDS. LMDS मध्ये तुम्हाला स्टडी काय करायचे, की इट इज यूज टू प्रोव्हाइड सिंगल पॉईंट टू मल्टी पॉईंट कनेक्शन. मल्टी पॉईंट कनेक्शन मे बी जसं मगाशी सांगितलं, तुमचं फॅक्स असेल, मोडेम असेल, डेटा सर्फिंग असेल, व्हॉइस असेल, वॉट एव्हर इट मे बी, ते कनेक्शन्स असेल, नॉट टू दी सिंगल युजर बट टू दी नंबर ऑफ युजर्स. ठीक आहे, सो विच इज द वन ऑफ द ॲप्लिकेशन ऑफ युअर WLL. असं अज्युम केलं तरी चालेल, की WLLचं एक बेस्ट एक्झाम्पल किंवा ॲप्लिकेशन काय असणार आहे, LMDS असणार आहे. ठीक आहे, लोकल मल्टी पॉईंट डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. सो याच्यामध्ये मेजर ॲडव्हान्टेजेस काय येणार आहे LMDSचे. ॲडव्हान्टेजेस तुमचे कव्हर होतात, की तुमची ही सिम्प्लिसिटी बनलेली आहे, की ॲट अ टाइम तुम्ही नंबर ऑफ युजर्सला डेटा ट्रान्समिट करू शकता. ठीक आहे, सो कॉस्ट इफेक्टिव्ह आहे. प्लस
तुमचा जो डेटा आहे, डेटा रेट किंवा स्पीड इन्क्रीज झालेला आहे, कारण आपण काय केलं, एका सेलला नंबर ऑफ सेल्समध्ये डिवाइड केलेला आहे. सो ओव्हरऑल पॉवर रिक्वायरमेंट आणि फ्रिक्वेन्सी पण काय झाली, रिड्यूस झाली. सो फास्ट डेटा ट्रान्समिशन कॅन बी पॉसिबल विथ द हेल्प ऑफ दिस. नेक्स्ट अजून काय झालं ॲडव्हान्टेजेस त्याच्यामध्ये, नेटवर्क इझिली काय होते, डेव्हलप होते. जी डिस्कनेक्टिव्हिटी होती ती रिपीटर्स आपण इन बिटवीन ॲड केल्यामुळे काय झालं, त्याची नेटवर्क कनेक्टिव्हिटी मॅक्झिमम झालेली आहे. सो याच्यामध्ये जो काही रिपीटर तुम्ही बघितला होता, की जो रिपीटर काय करतोय, परत पुढच्या सेक्शनला कनेक्ट करतोय. सो त्यालाच आपण दुसऱ्या याच्यामध्ये ऑपरेशन मेंटेनन्स सर्किट पण म्हणू शकतो. ठीक आहे, जो मेंटेन करतोय सिग्नलला. डिसएडव्हान्टेजेस काय येणार आहे, की नीड्स लार्ज नंबर ऑफ बेस स्टेशन्स. नंबर ऑफ बेस स्टेशन्स काय झाले, इन्क्रीज झालेले आहेत, विच इज द बेसिक डिसएडव्हान्टेज ऑफ दिस LMDS. So this is the example of WLL, that is wireless local loop. Is nothing but the best example is LMDS, local multi-point distribution center or system. ठीक आहे, काही डाऊट असेल तर विचारू शकता. इथे तुमचा फर्स्ट युनिट कंप्लीट झालेला आहे.